नेहमीच ते असतात. आणि तुम्ही सर्वजण जे फेसबुकवर यावेळेस मला बघत आहात, प्रेज द लॉर्ड सर्वांना. हालेलुया. माझा विश्वास आहे की तुम्ही सर्वजण ठीक आहात, खुश आहात, आनंदी आहात आणि प्रभूची उपस्थिती आम्हामध्ये आहे. हालेलुया. तुम्ही म्हणाल पास्टर, प्रत्येक वेळेस तुम्ही आम्हाला विचारता की तुम्ही कसे आहात, आणि आम्हाला एकच उत्तर द्यावं लागतं, हो पास्टर आम्ही चांगले आहोत. भलेही आम्ही चांगले नाही, भलेही आमच्या जीवनात काही प्रॉब्लेम्स आहेत, भलेही रात्री झोप झाली नसेल तरी आम्ही म्हणतो हो आम्ही चांगले आहोत. 4 महिन्यापासून तुम्हाला पगार मिळालेला नाहीये तरी पास्टर जेव्हा विचारतात कसे आहात, हो पास्टर आम्ही चांगले आहोत. आजारात आणि दुःखामध्ये आहात, प्रॉब्लेम मध्ये आहात, आणि पास्टर विचारतात तुम्ही कसे आहात, आणि आम्हाला म्हणावं लागतंय पास्टर आम्ही चांगले आहोत. प्रियांनो, ही परिस्थिती केवळ तुम्हावर नाहीये, ही सर्वांवर आहे. या जगामध्ये जर आम्ही जगतो तर अनेक संकटांना, अनेक दुःखांना, अनेक त्रासांना आम्हाला तोंड द्यावं लागतं. वी हॅव टू फेस सो मेनी प्रॉब्लेम्स, लॉट ऑफ पेन्स, सिकनेसेस, इग्नोरन्स, डिप्रेशन, या सर्व गोष्टींना आम्हाला सोसावं लागतं. परंतु मला तुम्हाला सांगू द्या की जेव्हा आम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये येतो, रविवारच्या सभेमध्ये आम्ही जेव्हा जुळतो, प्रार्थनेमध्ये जेव्हा येतो, किंवा आमचे मित्र जेव्हा आम्हाला भेटतात त्यांच्याशी जेव्हा आम्ही बोलतो, आणि जेव्हा हे लोक आम्हाला प्रश्न करतात की तुम्ही कसे आहात, तर तेव्हा आम्हाला एकच उत्तर द्यावं लागतं, हो चांगले आहोत, ठीक आहोत, आनंदी आहोत, खुश आहोत. प्रेज द लॉर्ड. ही परिस्थिती सर्वांवर आहे. आमची परिस्थिती कशी असो, आम्ही म्हणतो आम्ही खुश आहोत, आम्ही चांगले आहोत. खरं पाहता इनफॅक्ट कधी कधी आम्ही समस्येमध्ये असतो, आणि मला तर वाटतं की नेहमी समस्येमध्ये आहोत. या पॅन्डेमिकमुळं, कोरोना व्हायरसमुळं आज जगामध्ये हलाखीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. लोक दुःखी आहे, कष्टी आहेत, प्रॉब्लेम्स मध्ये आहेत. बरेच लोक एकमेकाला आपला प्रॉब्लेम शेअर करत नाही. बरेच लोक आपली खिन्नता इतरांपर्यंत पोहोचू देत नाही. स्वतः ते सहन करतात. स्वतः फॅमिलीमध्ये एकत्र येऊन कितीही प्रॉब्लेम असो आपल्या फॅमिलीमध्ये सॉल्व्ह करतात, आपल्यामध्ये ते ठेवतात, 4 भिंतीच्या बाहेर जाऊ देत नाही, लोकांना कळू देत नाही. कितीही प्रॉब्लेम, टेन्शन, समस्या, विचार आहे, भविष्याचा विचार, बऱ्याच गोष्टी निर्माण होतात. आणि प्रत्येक वेळेस आम्ही बाहेर जाताना जगाला असं दाखवतो, लोकांना असं दाखवतो की आम्ही खुश आहोत, आम्ही चांगले आहोत. प्रियांनो, मला तुम्हाला सांगू द्या, आम्ही खोटं बोलत नाहीये, तर आम्ही एक गोष्ट करतो, आम्ही आमच्या मुखाने कबूल करतो की आम्ही चांगले आहोत. परिस्थिती वाईट जरी असेल तर जेव्हा आम्ही मुखाने बोलतो की नाही आय एम ओके, मी ठीक आहे, मी आशीर्वादित आहे, हा धन्यवादाचा यज्ञ आहे. याला म्हणतात धन्यवादाचा यज्ञ. यज्ञ काय? सॅक्रिफाईस म्हणजे काय? बिकट प्रसंगातून सुद्धा आम्ही आनंदित असणं. पाऊल म्हणतो की सर्वदा आनंदित राहा. का म्हणतो तो? सर्वदा म्हणजे केव्हा? सर्वदा म्हणजे केव्हा? आम्ही आनंदी केव्हा होतो? जेव्हा आम्हाला आनंद मिळतो, जेव्हा सगळ्या गोष्टी ओके आहेत जीवनामध्ये, सर्व काही चांगलं आहे, तेव्हा आम्ही आनंद करतो. परंतु पाऊल आम्हाला म्हणतो सर्वदा आनंद करा. सर्वदाचा अर्थ काय आहे? सुखात आणि विशेष करून दुःखामध्ये. जेव्हा तुम्ही प्रॉब्लेम मध्ये आहात, जेव्हा तुम्ही दुःखामध्ये आहात, जेव्हा तुम्ही समस्येमध्ये आहात, जेव्हा आजारामध्ये आहात, जेव्हा तुम्ही डिप्रेशन मध्ये आहात, जेव्हा तुम्ही खिन्नतेमध्ये आहात, तेव्हा आनंद करा. कारण जेव्हा चांगल्या परिस्थितीत आम्ही आनंद करतो हे तर नॅचरल आहे, हे कोणी करतं. परंतु बिकट प्रसंगामध्ये आनंद करणं, परिस्थिती चांगली नाही आणि अशा वेळेस आनंद करणं, हा एक यज्ञ आहे. हा एक प्रकारचा यज्ञ आहे, एक सॅक्रिफाईस आहे. तुम्हाला माहिती आहे, अब्राहमाने आपला पुत्र इसाक याचा यज्ञ देवाला अर्पण केला, तेव्हा तुम्हाला काय वाटतं की तेव्हा खूप आनंदी झाला असेल? वॉज ही व्हेरी हॅपी टू ऑफर हिज ओनली सन ऍज अ सॅक्रिफाईस टू गॉड? एकुलता एक पुत्राला अर्पण करण्यात त्याला आनंद वाटला असेल का? नाही. त्याला दुःख झालं, त्याचं मन विव्हळ झालं, त्याचं हृदय तुटलं.
एकुलता एक पुत्र, याला आता मी मारणार आहे, यज्ञ अर्पण करणार आहे. इट वॉज नॉट सो इझी. आणि म्हणून यज्ञ हा सोपा नाहीये. दुःखाच्या परिस्थितीमध्ये असणं, प्रॉब्लेम मध्ये असणं, रोग आजारामध्ये असणं, दुखण्यामध्ये असणं, आणि अशा वेळेस म्हणणं की आय एम फाईन, आय एम ओके, आय एम गुड, मी चांगला आहे, मी आनंदी आहे, हे म्हणणं एक प्रकारचे यज्ञ आहे. आणि हा यज्ञ धन्यवादाचा यज्ञ आहे. यज्ञ वेगवेगळे प्रकारचे आहे. स्तुतीचा यज्ञ आहे, आराधनेचा यज्ञ आहे, आणि एक धन्यवादाचा यज्ञ आहे. अ सॅक्रिफाईस ऑफ थँक्स गिव्हिंग. इट्स नॉट ओनली थँक्स गिव्हिंग, इट्स अ सॅक्रिफाईस ऑफ थँक्स. देर इज अ डिफरन्स बिटवीन थँक्स गिव्हिंग अँड सॅक्रिफाईस ऑफ थँक्स गिव्हिंग. धन्यवाद देणे आणि धन्यवादाचा यज्ञ अर्पण करणे. उपकार स्तुती करणे आणि उपकार स्तुतीचा यज्ञ अर्पण करणे, या दोन गोष्टीमध्ये फरक आहे. उपकार स्तुती किंवा उपकार आम्ही सहज करू शकतो, चांगल्या परिस्थितीमध्ये करू शकतो, परंतु उपकार स्तुतीचा यज्ञ आम्ही त्यावेळेस देतो जेव्हा परिस्थिती ठीक नाहीये. इफ द थिंग्स आर नॉट गुड फॉर अस, इफ द कंडिशन इज नॉट बेटर फॉर अस, अँड व्हेन दॅट टाइम व्हेन यू से आय एम ओके, आय एम फाईन, थँक्यू लॉर्ड जीसस, धन्यवाद येशू माझ्या सर्व जीवनाबद्दल, त्याला म्हणतात स्तुतीचा यज्ञ आणि धन्यवादाचा यज्ञ, क्षमा करा. आणि हा यज्ञ सर्वात मोठा यज्ञ मला वाटतं. धन्यवादाचा यज्ञ, सॅक्रिफाईस ऑफ थँक्स गिव्हिंग इज वन ऑफ द बेस्ट सॅक्रिफाईस दॅट यू कॅन ऑफर अन टू गॉड. धन्यवादाचा यज्ञ एक उत्तम यज्ञ आहे प्रभूला अर्पण करण्यासाठी. आमेन. आज एक फार महत्वाचा टॉपिक आपण शिकणार आहोत. या विषयामध्ये वी आर गोइंग टू लिव्ह, वी आर गोइंग टू लर्न द स्किल ऑफ लिव्हिंग अ हॅपी लाईफ. प्रेज द लॉर्ड. एक सुखी जीवन जगण्याची कला, सुखी जीवन जगण्याचं एक टॅलेंट किंवा एक कला, कशा प्रकारे आम्ही सुखी जीवन जगू शकतो ते आज आपण वचनातून पाहणार आहोत. आमेन. हालेलुया. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. या आपण वचन घेऊया, वचनामध्ये जाऊया. आपल्याकडे बायबल असतील, मला माहिती आहे सर्वजणांकडे बायबल आहे. आपले बायबल आपल्या घरामध्ये बसलेले असताना बायबल हातामध्ये घ्या, पवित्र वचन उघडा, वाचा. मोबाईलमध्ये बघू नका, व्हर्च्युअल बायबल नको, फिजिकल बायबल घ्या आपल्या हातामध्ये आणि या आपण देवाचे वचन उघडूया. तुमच्याकडे बायबल आहेत, माझा विश्वास आहे, कारण आम्ही चर्चला जातो, आमच्याकडे बायबल पाहिजे. योहान कृष्णवर्तमान याचा 11वा अध्याय, गॉस्पल ऑफ जॉन चॅप्टर 11. योहान याचा 11वा अध्याय आपण पाहूया. प्रथम काही वचन मी तुम्हासाठी वाचतो. विशेषतः पहिले 6 वचन आपण वाचणार आहोत आणि त्यानंतर 14, 15 आणि बाकीचे वचन. आणि आज बघूया की या वचनाद्वारे कशा प्रकारे काय आम्हाला परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त आज शिकवण्याचा प्रयत्न करतो. अत्यंत महत्वाचं आहे, लाईफ स्किल आहे. रोजचं जीवन आम्ही जे जगतो ते जगण्यासाठी सुद्धा एक कला आहे. तुम्हाला माहिती आहे का? जीवन तर कोणीही जगतं हो, जगण्याला कोणीही जगतं. जनावर, रस्त्यावरचे जनावर जगतात, बरोबर आहे. रस्त्यावर आम्ही स्ट्रे डॉग्स बघतो, जनावर बघतो, बैल फिरताना बघतो, गायी फिरताना बघतो, काही जनावर फिरताना बघतो. ते सुद्धा आपलं जीवन जगतात. प्रेज द लॉर्ड. फक्त जीवन जगणं हे एवढंच काफी नाहीये, पण ते जीवन आम्ही कसं जगतो ते समजण्यासाठी देवाचं वचन आम्हाला काहीतरी गोष्टी शिकवत आहे. आज पाहूया योहान याचा 11वा अध्याय आणि याच्या पहिल्या वचनापासून तर 6व्या वचनापर्यंत आपण देवाचं वचन ऐकूया. मी वाचतो तुमच्यासाठी. बेथानी येथील लाजर नावाचा एक मनुष्य आजारी होता. मरिया व तिची बहीण मार्था ह्या त्याच गावच्या होत्या. ज्या मरियेने प्रभूला सुगंधी तेल लावले व ज्याचे चरण आपल्या केसांनी पुसले, तिचा हा आजारी पडलेला लाजर भाऊ होता. म्हणून त्या बहिणींनी त्याच्याकडे सांगून पाठवले की, प्रभूजी, ज्याच्यावर तुमचे प्रेम आहे तो आजारी आहे. 4थं वचन. ते ऐकून येशू म्हणाला, हा आजार मरणासाठी नव्हे
तर देवाच्या गौरवार्थ म्हणजे त्याच्या योगे देवाच्या पुत्राचे गौरव व्हावे यासाठी आहे. चौथं वचन पुन्हा एकदा वाचूया. ते ऐकून येशू म्हणाला, हा आजार मरणासाठी नव्हे तर देवाच्या गौरवार्थ म्हणजे त्याच्या योगे देवाच्या पुत्राचे गौरव व्हावे यासाठी आहे. पाचवं वचन. मार्था, तिची बहीण व लाजर यांच्यावर येशूची प्रीती होती, म्हणून तो आजारी आहे हे त्याने ऐकले तरी तो होता त्या ठिकाणीच आणखी 2 दिवस राहिला. प्रेज लॉर्ड. बघूया प्रियांनो, या सुंदरशा वचनामध्ये आम्हाला आज काय महत्वाचं पाहायला मिळतं. काही महत्वाचे गोष्टी, त्या महत्वाचे मुद्दे आपण या वचनातून शिकणार आहोत. यू कॅन टेक इट. प्रेज लॉर्ड. 11व्या वचनामध्ये आम्ही पाहतो, पहिलंच वचन जे 11व्या अध्यायामध्ये तिथे सांगतं, बेथानी येथील लाजर नावाचा एक मनुष्य आजारी होता. कसा होता तो? आजारी होता. लाजराविषयी या ठिकाणी दिलेले 3 बहीण भावंड आहेत, लाजर, मार्था आणि मरिया. हे तिघांचं वर्णन या ठिकाणी दिलेलं आहे. आणि बायबल आम्हाला सांगतं की हे प्रभू येशू ख्रिस्ताच्या अगदी जवळचे लोक होते. येशू त्यांच्यावर प्रेम करत होता. प्रभू येशू लाजरावर प्रेम करत होता. आणि बायबल आम्हाला सांगतं की येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना घेऊन बेथानी इथून काही दूरवरच्या एका गावावर देवाचं राज्याचं कार्य करण्यासाठी गेला होता. आणि मग बायबल सांगतं पहिल्याच वचनामध्ये की बेथानी इथे राहणारा जो लाजर आहे तो आजारी पडला. मरिया आणि तिची बहीण सुद्धा त्याच गावचे होते, त्याच ठिकाणचे होते. आणि मरियेने प्रभूला सुगंधी तेल, तिचं मरियेचं वर्णन त्या ठिकाणी लावलेले की ज्या मरियेने प्रभूच्या चरणाला सुगंधी तेल लावलं होतं तीच ही मरिया आहे. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून ह्या बहिणींनी काय केलं की निरोप पाठवला प्रभू येशू ख्रिस्ताला, जो एका दुसऱ्या गावामध्ये होता. आणि सांगितलं की ज्याच्या, आता बघा तिथं त्यांचं सेंटेन्स, तो तिथं म्हणतो की प्रभूजी ज्याच्यावर तुमचे प्रेम आहे तो आजारी आहे. हालेलुया. पहिली गोष्ट लाजर आजारी आहे. आणि या 4थ्या वचनामध्ये तिसऱ्या वचनामध्ये ती म्हणते की ज्याच्यावर तुमचं प्रेम आहे तो आजारी आहे. आता काही प्रश्न आहेत ह्या उतार्यामध्ये, आणि बरेच प्रश्न आहेत जे मला होते आणि जे तुम्हापैकी अनेकांना असतील की जर येशूचं प्रेम लाजरावर आहे तर तो आजारी कस काय? मग त्याचं उत्तर हे आहे की येशूचंच प्रेम जर तुमच्यावर आहे याचा अर्थ हा नाही की तुम्ही आजारी पडणार नाही. ओके. येशू जर तुमच्यावर प्रेम करतो आणि तुम्ही जर देवावर प्रेम करता तर याचा अर्थ हा नाही की तुमच्यावर दुःख आणि संकटे येणार नाहीत. दुसरं एक प्रश्न आहे जो बऱ्याच लोकांना आहे, अनेक स्कॉलर्सला आहे, अनेक बायबल अभ्यासकांना आहे. आणि ते बघा, ते ऐकून येशू म्हणाला, हा आजार मरणासाठी नाही. 4थ्या वचनामध्ये काय म्हणतो प्रभू? हा आजार मरणासाठी नाहीये. मग लाजर मेला का? लाजर तर मेला 4 दिवस कबरेमध्ये. येशू म्हणतो की हा जो आजार त्याला झालेला आहे हा मरणासाठी नाहीये. मग लाजर तर मेला. ओ माय गॉड, असं कसं? प्रश्न आहे ना? हालेलुया. प्रश्न आहे ना? आहे प्रश्न. मलाही प्रश्न होता, तुम्हालाही असेल, अनेकांना प्रश्न. जर प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की लाजरला जो आजार झाला तो त्याला मरण्यासाठी नाहीये, आणि मग आपण पाहतो की लाजर मरतो, 4 दिवस तो कबरेमध्ये आहे आणि 4थ्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त येतो. प्रेज लॉर्ड. त्याचं उत्तर प्रियांनो 11व्या अध्यायामध्येच आहे. 4थं वचन वाचूया. ते ऐकून येशू म्हणाला, हा आजार मरणासाठी नव्हे तर देवाच्या गौरवार्थ म्हणजे त्याच्या योगे देवाच्या पुत्राचे गौरव व्हावे यासाठी आहे. जर लाजर आजारी असता, लक्ष द्या इकडे, माझ्याकडे लक्ष द्या. जर लाजर आजारी असता आणि येशू तिथे आला असता आणि त्याला बरं केलं असतं तर नॉट अ बिग डील.
फार मोठं काही झालेलं नाहीये, फार मोठं काही झालेलं नाही. एक साधारण आजारी मनुष्य आहे आणि त्याला येशूने येऊन प्रार्थना केली आणि तो बरा झाला. आता कोणी पास्टर करू शकतो, कोणी व्यक्ती करू शकतो, कोणी देवाचा सेवक करू शकतो. जर कोणी आजारी आहे, पाळक येतो घरी, हात ठेवून प्रार्थना करतो तो बरा होतो. कोणी आजारी आहे, वडीलजन येतात, चर्चचे लीडर्स येतात, हात ठेवतात, प्रार्थना करतात आणि ते बरं होतो. इट्स नॉट अ बिग डील, फार मोठी गोष्ट नाहीये. परंतु लाजराचं मरणं गरजेचं होतं, कारण त्या 4थ्या वचनामध्ये सांगितलेलं आहे, कारण या आजारामुळे देवाला आपल्या पुत्राचं गौरव करायचं होतं. प्रेज द लॉर्ड. आता अजून एक प्रश्न बघा, बायबल इज मिस्ट्री, एक रहस्य आहे. बायबल अशी गोष्ट आहे जी समजणं अत्यंत कठीण आहे. पुढे बघा, 5वं वचन लक्षपूर्वक ऐका. आता अजून एक प्रश्न आहे आणि अजून एक कन्फ्युजन आहे 5व्या वचनामध्ये. मार्था, तिची बहीण व लाजर यांच्यावर येशूची प्रीती होती म्हणून. बघा, मार्था, 5वं वचन, मार्था, तिची बहीण व लाजर यांच्यावर येशूची प्रीती होती म्हणून तो आजारी आहे हे ऐकून त्याने ऐकले येशूने, तरी तो होता त्या ठिकाणी आणखी 2 दिवस राहील. येशूचं प्रेम आहे मार्था, मरिया आणि लाजरवर, आणि त्याने ऐकलं की ते बरे नाहीत, तरी तो थांबला. प्रश्न आहे ना, त्याच्या ठिकाणी जर तुम्ही मी असतो तर आजारी पडताच पास्टर लवकर घरी या, आणि पास्टरने उशीर केला तर खूप राग येतो. पास्टरने जर उशीर केला खूप वाईट वाटतं, खूप राग येतो. पास्टरने लवकर आलेच नाही किंवा सेवक लवकर आला नाही, प्रार्थना करण्यासाठी सांगताच आला पाहिजे. जसा तो तयारच आहे तुमच्यासाठी, तो ऑन द टोज आहे, फायर ब्रिगेडची गाडी आहे, फोन करताच पळायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्तानी तसं केलं नाही. पण एक 5व्या वचनामध्ये एक रहस्यात्मक त्या ठिकाणी लिखाण केलेलं आहे की येशूचं यांच्यावर प्रेम होतं म्हणून तो थांबला. येशूचं त्यांच्यावर प्रेम होतं, त्यांच्यावर प्रेम आहे, मार्था, लाजर आणि मरिया यांच्यावर येशूचं प्रेम आहे म्हणून जिथे तो होता तिथे आणखीन 2 दिवस तो राहिला. वंडरफुल, हालेलुया. आणखी 2 दिवस तो राहिला. किती अद्भुत गोष्ट आहे आणि किती म्हणजे विचार करण्यासाठी गोष्ट आहे की येशू ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांना आरोग्य देण्यासाठी तो लवकर येत नाही आणि तो विलंब लावतो. प्रभूविषयी अनेक गोष्टीविषयी आम्ही पाहिलं की त्या ठिकाणी विलंब आहे, परंतु प्रियांनो तो विलंब कशासाठी, आज त्याच्यामध्ये त्याविषयी आपण पाहूया. मला माहित आहे तुम्ही माझ्या ऐकणाऱ्यापैकी अनेक लोक आहेत की जे अनेक वर्षापासून अनेक गोष्टींसाठी प्रार्थना करतायत ना. तुमच्या जॉबसाठी तुम्ही प्रार्थना करताय, हालेलुया. तुमच्या लग्नासाठी तुम्ही प्रार्थना करताय. तुमचा मोठा आजार आहे तुमच्या शरीरामध्ये, त्यातून तुम्हाला बाहेर यायचंय, त्याच्यातून तुम्हाला बरं व्हायचं, तुम्ही प्रार्थना करता. एखाद्या चांगल्या शहरामध्ये सेटल व्हायचंय तुम्हाला, अशासाठी तुम्ही प्रार्थना करताय. हे पत्र्याचं घर, ही झोपडी निघून एक चांगलं घर मला मिळावं यासाठी तुम्ही प्रार्थना करताय. एक चांगलं घर आहे पण त्यापेक्षा उत्तम रो हाऊस मला मिळावे, एखादा बंगला मला मिळावा, अशी तुम्ही प्रार्थना करताय. चला, हे फिजिकल झालं. आध्यात्मिक गोष्टीविषयी सुद्धा तुम्ही प्रार्थना करत असाल. एखाद्या सेवकाकडे पाहता तुम्ही म्हणता की तो किती प्रभावी आहे, तो किती पॉवरफुल आहे, मला तसं व्हायचंय. तुम्ही प्रार्थना करतायत अनेक वर्षांपासून, पण तुमची परिस्थिती तशीच आहे. जॉबची परिस्थिती तशीच आहे, तुमची आध्यात्मिक परिस्थिती तशीच आहे, फिजिकल परिस्थिती तशी आहे. आणि ह्या सर्व परिस्थितीसाठी प्रार्थना करून करून तुम्ही थकलात. अनेक वर्ष लोटून गेले, वर्षानुवर्ष तुम्ही प्रार्थना करतायत. चर्चसाठी जागा पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही प्रार्थना करताय, परंतु विलंब लागत आहे. 20-20, 25-25 वर्ष लोक एखाद्या गोष्टीसाठी प्रार्थना करतात, परंतु त्यांना त्यांच्या प्रार्थनेचं लवकर त्यांना उत्तर मिळत नाही. लाजर मेला, लाजर आजारी होता, प्रभूने येण्यास विलंब लावला. 2 दिवस तिथेच थांबला. त्या गावाहून येशू ख्रिस्तापर्यंत लाजरापर्यंत जाण्यासाठी जवळजवळ 1 दिवस लागायचा. आणि बायबल सांगतं की
लाजर आजारी पडला, त्यानंतर तो मेला आणि मरून त्याला 4 दिवस झाले. म्हणजे जवळपास जर कॅल्क्युलेट केलं तर 5 ते 6 दिवसानंतर प्रभू निरोप मिळाल्यानंतर 5 ते 6 दिवसानंतर प्रभू येशू ख्रिस्त बेथानी इथे आला लाजराच्या घरी. हालेलुया. आम्हाला माहित आहे प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला मेलेल्यातून जिवंत केलं. तो जिवंत झाला हे देवाला गौरव मिळालं. कारण येशू ख्रिस्त स्वतः त्या ठिकाणी म्हणतो की हा आजार मरणासाठी नव्हे तर पिता आपल्या पुत्राचं गौरव त्याच्याद्वारे करणार आहे. आणि नंतर आम्ही पाहतो की 4 दिवस लाजर मरून त्याला कबरेमध्ये ठेवलं आणि मग प्रभू येशू ख्रिस्त बेथानीमध्ये येतो आणि तो म्हणतो की मला दाखवा लाजराला कुठे ठेवलं. जेव्हा कबरेजवळ त्याला ते घेऊन जातात तेव्हा ते धोंड लोटायला त्यांना सांगतो आणि प्रभू येशू ख्रिस्त मोठ्याने आवाज देतो, म्हणतो लाजरा बाहेर ये. त्याच्या आधी मार्था त्याच्याकडे येते, मरिया त्याच्याकडे येते, म्हणते प्रभूजी तुम्ही असता तर माझा भाऊ लाजर मेला नसता. येशू त्याला उत्तर देतो की मी तुम्हाला सांगितलं होतं ना, जर तू विश्वास ठेवशील तर देवाची महिमा पाहशील. हालेलुया. जर तुम्ही विश्वास ठेवाल प्रियांनो, देवाची तुम्ही महिमा पहा. आज एखाद्या गोष्टीविषयी तुम्हाला विलंब लागत आहे, एखादी गोष्ट तुम्हाला वेळेवर मिळत नाही, तुम्ही अनेक वर्षापासून तुम्ही प्रार्थना करत आहात, निराश होऊ नका. प्रार्थना करण्याचं सोडून देऊ नका. विश्वास ठेवा. मारिया मार्था हे रागावून बसले नाही, फुगून बसले नाही घरामध्ये, परंतु येशू आल्यावर ते पुन्हा म्हटले की प्रभूजी तुम्ही असता तर माझा भाऊ मेला नसता, पण तरी तुम्ही त्याला मरणातून उठवण्यास समर्थ आहात, हा आमचा विश्वास आहे. मारिया आणि मार्थाचा त्यावेळेस त्या ठिकाणी एक विश्वास आम्हाला पाहायला मिळतो. आणि प्रभू म्हणतो की मी तुम्हाला सांगितलं नव्हतं काय, की जर तू विश्वास ठेवशील तर देवाचं गौरव पाहशील. आम्ही ते वचन वाचूया पुढे. मला वाटतं 14वं वचन आहे, क्षमा करा 40वं वचन आहे. 40 11 अध्याय 40 वचन. येशूने तिला म्हटले तू विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव पाहशील, असे मी तुला सांगितले नव्हते काय. प्रेज लॉर्ड. 11व्या वचनाकडे येऊया वापस. 11 वचन 11 अध्याय 11 वचन. हे बोलल्यावर तो त्यांना म्हणाला आपला मित्र लाजर झोपला आहे, पण मी त्याला झोपेतून उठवायास जातो. 15वं वचन पाहूया. 15वं वचन. आणि मी तेथे नव्हतो. कुठे नव्हतो? येशू शिष्यांना सांगत आहे की जिथे लाजर आहे बेथानीमध्ये, मी तेथे नव्हतो तर मरताना किंवा तो आजारी असताना मी तिथे नव्हतो, म्हणून तुमच्यासाठी मला आनंद वाटतो. बघा, येशूला आनंद वाटतो की लाजर आजारी आहे आणि त्या ठिकाणी येशू गेला नाही. ह्याच्याविषयी तो म्हणतो तुम्हाला मला आनंद वाटतो. पुढे तो काय म्हणतो? कारण माझी अशी इच्छा आहे की तुम्ही विश्वास ठेवावा. प्रियांनो, प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक ठिकाणी आम्ही पाहतो की देवाची एकच इच्छा आहे की आम्ही विश्वास ठेवावा. हालेलुया. देवाची एकच इच्छा आहे, आम्ही विश्वास ठेवावा. जे काही जीवनामध्ये घडतं त्यामध्ये देवाची इच्छा आहे की आम्ही विश्वास ठेवावा. हलाखीची परिस्थिती आहे, समस्या जीवनामध्ये आहे, प्रॉब्लेम्स आहेत जीवनामध्ये, आजाराने तुम्ही जडला आहात, क्रॉनिकल डिझीज तुम्हाला आहे, फार मोठमोठाले आजार जडलेले आहेत, जसे डायबिटीज आहे, थायरॉइड्स आहे, मायग्रेन आहे, आर्थरायटिस आहे, कॅन्सर आहे, एड्स आहे, वेगवेगळे प्रकारचे आजार आहे. या आजाराने तुम्ही ग्रस्त झालेले आहात, परंतु देवाची इच्छा आहे की तुम्ही विश्वास ठेवावा. विलंब लागतोय. विलंब का लागतो? आता एक छोटीशी गोष्ट मला तुम्हाला सांगू द्या. लक्ष द्या. या ठिकाणी छोटीशी गोष्ट, लक्ष द्या. आहे का माझ्याकडे लक्ष? विलंबाविषयी एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगतो. लक्षपूर्वक ऐकलं तर तुम्हाला कळेल. एकदा एक गृहस्थ एका हॉटेलमध्ये जातो जेवण करण्यासाठी. किती जण हॉटेलमध्ये जातात? छान वाटतं ना हॉटेलमध्ये जायला. मस्त छान जेवण, चांगले आम्हालाही वाटतं, आम्ही जात असतो, मलाही चांगलं वाटतं. एक गृहस्थ हॉटेलमध्ये गेले. एका चांगल्या पॉश हॉटेल होतं, खूप सुंदर हॉटेल होतं ते, एकदम बेस्ट रेस्टॉरंट. एका रेस्टॉरंटमध्ये भोजन करण्यासाठी गेले. खूप पॉश रेस्टॉरंट होतं, 3 स्टार रेस्टॉरंट होतं. प्रेज लॉर्ड. आणि त्या ठिकाणी गेलेलं असताना त्याने त्या वेटरला ऑर्डर दिली, प्लीज कम.
इज इट वर्किंग? यू हॅव टू टेल मी वेदर इट इज वर्किंग. त्या वेटरला त्याने ऑर्डर दिली, म्हटलं की वेटर, आणि मग वेटरला बोलवल्यानंतर त्याने लिहून दिलं. वेटर म्हणजे येस सर. मग त्याने एक छान बेस्ट ऑर्डर दिली, असं असं भोजन माझ्यासाठी तू दे. वेटरने ते घेतली ऑर्डर, ओके सर, आणि गेला किचनमध्ये, ऑर्डर प्लेस केली. एक 5 मिनिटांनी त्याच रेस्टॉरंटमध्ये बाजूच्या टेबलवर एक फॅमिली आली, एक ग्रुप आला. ते त्या टेबलवर बसले आणि त्यांनी त्याच वेटरला बोलवलं. हा वेटर पुन्हा त्या लोकांकडे गेला जे बाजूच्या टेबलवर बसले होते. त्यांनी एक ऑर्डर केली. वेटरने ती ऑर्डर लिहून घेतली आणि जाऊन आतमध्ये ऑर्डर प्लेस केली. आता ऑर्डर प्लेस केल्यावर ती फॅमिली आणि हा मनुष्य दोघेही वाट बघत बसले की चला आपल्याला ऑर्डर येईल. आणि थोड्या वेळाने बघतो तर तो वेटर हातामध्ये एक मोठा ट्रे घेऊन एक भोजन ऑर्डर घेऊन येत आहे. आणि ह्या मनुष्याला वाटलं की मी आधी ऑर्डर प्लेस केलेली, आता हा माझ्याकडे येऊन मला जेवण देईल, म्हणून तो आपला तयार जेवण येण्यासाठी हालेलुया. आणि मग हा वेटर जातो, याच्याकडे न येता डायरेक्ट त्या टेबलवर जातो आणि तिथे ऑर्डर प्लेस करतो. याला आश्चर्य वाटतं. हा म्हणतो अरे त्यांच्या आधी मी आलो, त्यांच्या आधी मी ऑर्डर दिली आणि ह्या वेटरने त्यांना आधी दिलं. थोडा थांबला तरी, पेशन्स. 5 मिनिट झाले. मग त्या माणसाला त्यांनी बोलवलं, बेटा का यार, मी तुम्हाला किती वेळची ऑर्डर दिली, 5 मिनिटाच्या पूर्वी तुम्ही यांना जेवण आणून दिलं, यांची ऑर्डर स्वीकार केली. खरं पाहिलं तर ते माझ्या नंतर आलेत आणि त्यांना तुम्ही ऑर्डर दिली. बोलवा तुमच्या मॅनेजरला. मॅनेजर पळत आला, येस सर, येस सर, मे आय हेल्प यू, एनी प्रॉब्लेम सर, काही प्रॉब्लेम आहे का सर? मॅनेजर म्हटला, येस आय हॅव अ प्रॉब्लेम. मी या रेस्टॉरंटमध्ये आधी आलो, माझ्या नंतर ही फॅमिली आली, मी आधी ऑर्डर प्लेस केली आणि ह्या वेटरने, तुमच्या वेटरने आधी त्यांची ऑर्डर स्वीकार केली आणि त्यांना आधी जेवण आणून दिलं. मॅनेजर म्हटला, सर आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. आणि त्या वेटरकडे त्याने वळून म्हटलं की दाखव काय ऑर्डर दिली दोघांनी पण. त्यांनी काय ऑर्डर दिली. आणि मग मॅनेजरने ते घेतलं आणि बघितलं आणि स्माईल करत तो त्या गृहस्थाला म्हणाला, सर त्यांनी जी ऑर्डर केलेली आहे ती सिंपल आहे. ज्या भोजनाची ऑर्डर त्यांनी केलेली आहे ते ऑलरेडी आमच्या रेस्टॉरंटमध्ये रेडी असतं, 2-3 दिवसापासून ऍडव्हान्स रेडी असतं आणि आम्हाला फटकन उचलून त्यांना ते द्यावं लागतं. पण तुम्ही जी ऑर्डर प्लेस केलेली आहे ती बेस्ट ऑर्डर आहे, ती तयार करायला वेळ लागतो. ती बेस्ट ऑर्डर आहे, ती चांगली ऑर्डर आहे, त्याला सगळं व्यवस्थितपणे आणि चांगलं तयार करण्यासाठी वेळ लागतो आणि म्हणून तुम्हाला वेळ लागलेला आहे. डोंट वरी, युअर बेस्ट ऑर्डर इज अबाउट टू कम. तुमची उत्तम जी ऑर्डर आहे ती आता मिळणार आहे. प्रियांनो, मला तुम्हाला हे सांगू द्या की तुम्ही ज्या प्रार्थना केलेल्या आहेत, जर तुम्हाला तुमच्या प्रार्थनेमध्ये विलंब लागत आहे तर लक्षात ठेवा की तुमची ऑर्डर बेस्ट ऑर्डर आहे. हालेलुया. तुम्ही जे प्रभूकडे मागता ते अतिशय इतरांपेक्षा चांगलं आहे. तुम्ही म्हणाल की त्या व्यक्तीला प्रार्थनेचं उत्तर मिळतं, त्याला प्रार्थनेचं उत्तर मिळतं, तो वर गेलेला आहे, तो पुढे गेलेला आहे, ती पुढे गेलेली आहे, त्यांना चांगलं आहे, मला का नाहीये? चिंता करू नका. युअर ऑर्डर इज ऑन द वे अँड इट इज डिलेड बिकॉज यू हॅव प्लेस द बेस्ट ऑर्डर. गॉड इज वर्किंग ऑन दॅट ऑर्डर. गॉड इज वर्किंग ऑन दॅट प्रेयर. त्या तुमच्या प्रार्थनेवर परमेश्वर अजूनही काम करत आहे. जे चांगलं आहे ते तयार करण्यासाठी थोडा वेळ लागतो. हालेलुया. देवाचं गौरव पाहण्यासाठी थोडा वेळ लागतो. या ठिकाणी लाजर मेला आहे. 3-4 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांना म्हणतो की हा आजार मरणासाठी नव्हे तर प्रभू येशू ख्रिस्त देवाचा जो पुत्र आहे त्याच्या गौरवासाठी ते आहे. प्रियांनो, तुमच्या जीवनामध्ये ज्या गोष्टीसाठी विलंब लागत आहे, मला तुम्हाला सांगू द्या की तो विलंब देवाच्या गौरवासाठी आहे. केवळ लाजराच्या जीवनामध्ये देवालाच गौरव मिळाला असं नाही, पण लाजर सुद्धा मरणातून जिवंत झाला. मरणातून जिवंत होणे यापेक्षा मोठा आशीर्वाद कोणता आहे? हालेलुया. मरणातून जीवन झालं. केवळ देवाचंच गौरव झालं नाही तर लाजराला सुद्धा जीवन मिळालं. तो जगला.
तुमची परिस्थिती मेल्यासारखी असेल, मरणप्राय तुम्ही गेला असाल, दुःखात आणि संकटात आहात, परंतु त्यातून जेव्हा परमेश्वर तुम्हाला काढेल तर पहिली गोष्ट देवाचं गौरव होईल. सेकंडली तुम्हाला सुद्धा भरपूर असा आशीर्वाद मिळेल की जो इतर कोणाला मिळाला नाही. युअर ब्लेसिंग इज डिफरंट. तुमचा आशीर्वाद वेगळा आहे. यू आर स्पेशल. ज्या दिवशी लाजर बेथानीमध्ये मेला त्या दिवशी त्या बेथानीमध्ये अनेक लोक मेले असतील. करेक्ट? चला, नाही बेथानीमध्ये यरुशलेममध्ये अनेक लोक मेले असतील, इस्रायलमध्ये अनेक लोक मेले असतील, जगामध्ये अनेक लोक मेले असतील त्याच दिवशी. करेक्ट? ज्या दिवशी लाजर मेला त्या दिवशी जगात कितीतरी लोक मेले असतील, पण प्रभूने कोणाला जिवंत केलं? लाजराला जिवंत केलं. बिकॉज लाजरस वॉज स्पेशल टू जीसस. हालेलुया. तुम्ही देवासाठी विशेष आहात. इफ डिले इज देअर, जर वेळ लागत आहे तर समजून घ्या तुम्ही स्पेशल आहात. म्हणा आमेन. जर वेळ लागत आहे तर तुम्ही विशेष आहात. जर प्रार्थना तुमची अजून ऐकण्यात आलेली नाही, लक्षात घ्या तुमची प्रार्थना स्पेशल ऑर्डर आहे. हालेलुया. जर वेळ लागत आहे तुम्ही विशेष आहात. म्हणा मी विशेष आहे. माझी ऑर्डर स्पेशल आहे. आमेन. मी स्पेशल आहे. माझी ऑर्डर स्पेशल आहे. माझ्यावर प्रभू प्रेम करतो. बायबल काय सांगतं? प्रभूचं त्याच्यावर प्रेम होतं म्हणून तो अधिक 2 दिवस तिथे थांबला. हालेलुया. का 2 दिवस तो थांबला? का तो लवकर आला नाही? कारण विलंबामध्ये त्याला एक मोठा चमत्कार, एक असा चमत्कार की जो सर्व चमत्कारापेक्षा हटके आहे. इतर चमत्कारापेक्षा वेगळा चमत्कार, युनिक चमत्कार, एक आगळा वेगळा चमत्कार असा देवाला करायचा आहे. वेळ लागत आहे, वेगळा चमत्कार तुम्हाला तुमच्यामध्ये देवाला करायचा आहे. डोंट गेट डिस्करेज्ड. खिन्न होऊ नका, निराश होऊ नका. प्रेज द लॉर्ड. God is on the way to bless you. He is working on your problems. Your order is been cooked. Your order is already received. तुमची ऑर्डर रिसीव्ह झालेली आहे. Your order is been prepared. तुमची ऑर्डर तयार होत आहे. हालेलुया. Your food is been cooked. It's on the process. प्रक्रिया चालू आहे. डोंट वरी. गॉड विल डेफिनेटली ब्लेस यू. देव नक्कीच तुमचा प्रार्थनेचं उत्तर देईल. हिंदीमध्ये एक म्हण आहे, परमेश्वर के घर में देर है परंतु अंधेर नहीं. उसके घर में विलंब लगता है, देर लगता है, लेकिन अंधेरा नहीं है. हालेलुया. देवाच्या घरामध्ये उशीर आहे पण अंधार नाहीये. तो नक्कीच तुमच्या प्रार्थनेचं तुम्हाला उत्तर देतो. हालेलुया. या ठिकाणी विलंब आम्हाला लागतो. विलंबामुळे अनेक लोक निराश होतात, हताश होतात की का किती दिवसापासून तेच जीवन, तेच सगळं. सकाळी उठा, दिवसभर तेच, तेवढ्याच थोडक्या पैशामध्ये जीवन भागवा, तेवढंच लाईफ. बोरिंग. प्रेज द लॉर्ड. नो बोरिंग. देयर इज ग्रेट ब्लेसिंग आफ्टर बोरिंग. बेअर द बोरिंग अँड यू गेट द ब्लेसिंग. त्या वेळेचा ती वेळ विश्वासामध्ये घालवा. कारण प्रभू येशू ख्रिस्त तिला मार्थेला म्हणतो की मी तुला म्हटलं नव्हतं का की जर तू विश्वास ठेवशील तर देवाचं गौरव पाहशील. इफ यू बिलीव्ह यू विल सी द ग्लोरी ऑफ गॉड. हालेलुया. फेथ वर्क्स मिरॅकल. फेथ गिव्स यू मिरॅकल. विश्वास चमत्कार देतो. हालेलुया. फेथ विल प्रोड्यूस मिरॅकल. हे फार महत्वाची. या ठिकाणी निराश आहात, विश्वास ठेवा. विलंब झाला, विश्वास ठेवा. अविश्वास कधीच ठेवू नका, सोडून देऊ नका. डू नॉट क्विट, डू नॉट लिव्ह. अनेक लोक म्हणतात पास्टर मी परेशान आहे, आय वॉन्ट टू क्विट. नेव्हर क्विट. बिकॉज इफ यू क्विट यू लूज युअर ब्लेसिंग्स. ऍज अ बिलीव्हर, एक ख्रिश्चन या नात्याने, एक विश्वासणारे या नात्याने
वी नीड टू लर्न टू टॅरी. वी शुड लर्न टू टॅरी. टॅरी म्हणजे थांबणं, धीर धरणं. विश्वासणारी या नात्याने धीर आमच्यामध्ये उत्पन्न होऊ द्या. बायबल आम्हाला स्पष्ट सांगतं, धीराने विश्वास उत्पन्न होतो. धीर आम्हामध्ये पाहिजे. जर वेळ लागत आहे, डोंट वरी, डोंट गेट डिस्करेज्ड. खिन्न होऊ नका, निराश होऊ नका. विश्वास ठेवा, धीर धरा. प्रभू आमच्या सोबत आहे. अनेक निराशा आमच्या जीवनामध्ये येतात. बरेच लोक निराश होतात आपल्या जीवनामध्ये. परेशान झालो, बोर झालो, निराश झालो मी. पण परमेश्वर म्हणतो, मी आशेचा परमेश्वर आहे. आमचा देव आशेचा परमेश्वर आहे. विश्वास, आशा आणि प्रीती तिन्ही टिकणारे आहेत. आशा ही टिकणारी आहे. आम्हाला आशा आहे, आम्हाला फ्युचर आहे. आम्हाला माहित आहे की आमचा परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त एक दिवस येणार, आम्हाला घेऊन जाणार. ही आम्हाला आशा आहे. वी हॅव अ होप इन गॉड. वी आर नॉट होपलेस पीपल. वी हॅव अ होप अँड आवर होप इज जीसस क्राइस्ट. आमची आशा प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि म्हणून विश्वासणाऱ्यांनी, ख्रिश्चन लोकांनी कधीच निराश होऊ नये, कारण आमचा देव आशेचा देव आहे. हालेलुया. मी तुम्हाला विलंबाविषयी सांगितले. पहिली गोष्ट विलंब आहे. रेस्टॉरंटचं उदाहरण मी तुम्हाला दिलंय. युअर फूड इज बीन कुक्ड. इट विल टेक सम टाइम बिकॉज यू आर स्पेशल अँड युअर ऑर्डर इज स्पेशल. हालेलुया. फर्स्ट थिंग. सेकंड, निराशा हा परमेश्वर आशेचा देव आहे. गॉड इज अ गॉड ऑफ होप. आवर गॉड इज अ गॉड ऑफ होप. आशेचा परमेश्वर आहे. इतर धर्मांमध्ये, इतर देवांमध्ये, इतर लोकांमध्ये आशा नाहीये. आज मेलं तर काय होईल माहित नाही, पण मला आशा आहे की आज जर मी मेलो, आज जर आम्ही गेलो, तर आम्हाला स्वर्गीय राज्य आहे, स्वर्गीय स्थान आहे. वी हॅव अ होप. हालेलुया. अपयशाबद्दल बरेच लोक निराश होतात. तिसरी गोष्ट, अपयश. अपयशाला काय म्हणतात इंग्लिशमध्ये? अनसक्सेस. अनसक्सेस जे आहे, अपयश. अपयश होतं. तुम्ही एखाद्या नोकरीसाठी, एका जॉबसाठी अप्लाय करता, एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही बघता आणि तिथे तुम्हाला म्हणतात की नाही, रिजेक्ट केलं तुम्हाला, नाही, यू विल नॉट गेट द जॉब. अपयश झालं. एखादी काम तुम्ही करता, एखादा बिझनेस तुम्ही टाकता आणि तो बिझनेस फ्लॉप होतो, अपयशी झालं. अपयश झाल्यावर काय करायचं? सोडून द्यायचं. एक छोटीशी गोष्ट आहे. एका, मला नाव आठवत नाही, परंतु एक फार मोठा योद्धा होता. त्याने युद्ध लढत होता आणि त्याचं सर्व सैन्य मेलं. तो एकटाच उरला आणि काही 5-6 लोक त्याच्यासोबत उरले आणि एका डोंगराच्या गुहेमध्ये जाऊन तो लपला आणि घाबरत होता की आता माझा शेवट आहे, आता हे शत्रू येऊन मला मारेल. म्हणून तो घाबरून आपली तलवार म्यानमध्ये टाकून गपचूप लपून बसला आणि निराश होता. तो म्हटला की आता मी माझं काही खरं नाही, आता अपयशी झाला होता. त्यांनी पाहिलं त्या गुहेमध्ये एक स्पायडर जे आहे, स्पायडर काय म्हणतात त्याला, कोळी, तो आपलं जाळं, तो खालून वर जाण्याचा प्रयत्न करत होता आणि तो पडला खाली. मग तो पुन्हा वर जाऊ लागला, पुन्हा पडला, पुन्हा वर जाऊ लागला, पुन्हा पडला. असं 30 ते 40 वेळ झालं. पण शेवटी तो त्यापर्यंत, त्या डेस्टिनी पर्यंत तो पोहोचला. मग त्याच्यावरून त्यांनी शिकलं की जर हा कोळी, हा जो मकोडी आहे, जो स्पायडर आहे, जर एका प्रयत्नात तो हार मानत नाही, दुसऱ्या प्रयत्नात हार मानत नाही, 30 ते 40 प्रयत्न त्यांनी केले आणि शेवटी 40व्या प्रयत्नामध्ये तो तिथे वरपर्यंत गेला जिथे त्याला जायचं होतं. मग मी तर मनुष्य आहे. त्या अशक्त स्पायडरला त्याने हिंमत हारली नाही आणि तो शेवटी आपल्या डेस्टिनीपर्यंत गेला, आपल्या ध्येयापर्यंत गेला. मी तर मनुष्य आहे, मला 2 हात आहेत, मी ताकदवर आहे. आणि म्हणून मग तो आपल्या 5-6 त्या लोकांना म्हटला, चला उठा, आपण पुन्हा युद्ध लढू आणि जिंकू. आणि तिथून जेव्हा तो गेला आणि त्या युद्धभूमीमध्ये गेला, त्या राजाला त्यांनी ठार मारलं, त्या सैनिकांना त्यांनी मारलं आणि तिथे तो विजयी झाला. हालेलुया. मराठीमध्ये एक छान म्हण आहे, प्रयत्नांती वाळूचे कण रगडिता तेलही गळे. प्रयत्न केल्यानंतर वाळूचे कण जर रगडले आम्ही, तर त्याच्यातून सुद्धा तेल गळू शकतं. म्हणजे अशक्य गोष्टी शक्य होऊ शकतात. आमचा परमेश्वर अशक्य गोष्टींना शक्य करणारा देव आहे. ट्रस्ट करा, विश्वास करा, प्रयत्न करा, सोडून देऊ नका. डू नॉट गिव्ह अप. डोंट गिव्ह अप. ट्राय ट्राय
ट्राय टिल यू सक्सीड. तर तुमचं अपयश यशामध्ये बदलणारा आमचा परमेश्वर आमच्या पाठीशी आहे. शक्ती देणारा परमेश्वर आहे. प्रयत्न तुम्हाला करायचे. असं नाही की मी बसून राहील, देव आहे, प्रभू आहे, मला यश देणारा देव आहे, तो कर. नाही, तुम्ही प्रयत्न करा, प्रभू तुम्हाला सहाय्य करेल, तुम्हाला तो मदत करेल, तुम्हाला शक्ती देईल त्या अपयशाला यशामध्ये बदलण्यासाठी. हालेलुया, आमेन, प्रेज द लॉर्ड. चौथी गोष्ट, खिन्नता. अनेक लोक खिन्न होतात, डिप्रेस होतात, दे गेट डाऊन इन द स्पिरिट. कधी कधी प्रार्थना करूशी वाटत नाही. मलाही तसं होतं. कधी कधी बोर वाटतं, नको हे प्रार्थना, नको हे सोडून द्या. तेच 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 नेहमी करताना बायबल वाचण्यामध्ये कमी होतो, प्रार्थना करण्यामध्ये कमी होतो. मी प्रामाणिकपणे सांगतो, देवाचा सेवक आहे, मलाही तसं होतं. मी काही स्वर्गातून उतरलेलो नाहीये. येशूचे शिष्य प्रभू येशू ख्रिस्त त्यांना डोंगरावर घेऊन गेला प्रार्थना करण्यासाठी, गेतशेमने बागेमध्ये गेला आणि तो त्यांना मला जागृत राहा आणि प्रार्थना करा. येशूवर प्रार्थना करण्यासाठी गेला. येऊन बघतो ते तिघेचे तिघ सगळेचे सगळे झोपले. कोण होते ते? येशूचे शिष्य. आम्ही थकतो, आम्ही प्रेयर लाईफ मध्ये डाऊन होतो, आम्ही निराश होतो. वी गो डाऊन इन अ प्रेयर, वी डोंट रीड द बायबल समटाइम. इट हॅपन्स. डोंट वरी अबाउट इट. डोंट वरी अबाउट इट. तुम्ही प्रेयर लाईफ मध्ये कमी झाला याचा अर्थ हा नाहीये की तुम्ही फार मोठं पाप केलं. पण जर तुम्हाला रिअलायझेशन झालं की हो माझं प्रेयर लाईफ कमी झालंय, मग काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही त्यावेळेस फक्त प्रभूची आराधना करा. सो टू कम आउट ऑफ युअर डिप्रेशन, ऑफ युअर लो इन स्पिरिट, सेल्फ बुस्टर्स आम्ही झालं पाहिजे. आम्ही स्वतःला मोटिवेट केलं पाहिजे. दावीद म्हणतो आपल्या स्तोत्रामध्ये, लक्ष द्या, हे मेरे मन यहोवा को धन्य के. हे माझ्या जीवा. तो कोणाला म्हणतोय? दावीद कोणाला म्हणतोय? तो स्वतःला सांगतोय. जर इफ यू आर डाऊन इन युअर स्पिरिट, टेल युअर सेल्फ, स्वतःला सांगा. दावीद खिन्न झाला होता. हे स्तोत्र जेव्हा त्यांनी लिहिलं तेव्हा तो एका रानावनामध्ये एका गुहेमध्ये जाऊन लपला, अतिशय खिन्न झाला होता. तेव्हा तो म्हणतो, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. स्पीक टू युअर सेल्फ. इफ यू आर डिप्रेस्ड, स्पीक टू युअर सेल्फ. जर तुम्ही खिन्न आहात, स्वतःसाठी बोला, स्वतःला बोला, हे माझ्या जीवा उठ, कम ऑन. स्वतःला सांगा, हे माझ्या जीवा उठ. का खिन्न झाला? तू क्यों उदास है? हे मेरे मन तू क्यों उदास है? हे माझ्या जीवा तू का खिन्न आहेस? उठ, प्रभूचा गौरव कर. हे मेरे मन तू क्यों है उदास? रख ले तू यीशु पे आस. यीशुवर विश्वास ठेव. बन जा तू उसके लिए. हालेलुया. वो है तेरे साथ साथ. खिन्न होऊ नका. जर खिन्न झाला असाल, डिप्रेस झाला असाल, स्वतःला सांगा. जसं दाऊद म्हणतो, हे मेरे मन यहोवा को धन्य दे. हे माझ्या जीवा उठ, हे माझ्या मना उठ, प्रभूचा गौरव कर. फोर्थ थिंग, खिन्नता. इफ यू आर डिप्रेस्ड, जर तुम्ही खिन्न आहात, टेल युअर सेल्फ, स्पीक टू युअर सेल्फ. आम्ही नेहमी इतरांशी बोलतो. मी सुद्धा कधी कधी खिन्न झालं, मी स्वतःला म्हणतो, उठ संजय, उठ, हे माझ्या जेव्हा उठ, चल उठ, निराश होऊ नको, खिन्न होऊ नको, उठ, प्रभूची स्तुती कर. वर्शिप गॉड वेन यू आर डिप्रेस्ड. जस्ट कीप ऑन वर्शिपिंग. आराधना करा. आराधनेचं गीत सापडत नसेल, समजत नसेल, जस्ट स्पीक इन टंग्स. गो ऑन स्पीकिंग इन टंग्स. इट डोंट नीड्स युअर ब्रेन, इट नीड्स युअर स्पिरिट. लेट युअर स्पिरिट स्पीक विथ द स्पिरिट ऑफ गॉड. देव, तुमचा आत्मा देवाच्या आत्म्याशी बोलू द्या. फोर्थ थिंग, खिन्नता. चौथी गोष्ट, एकटेपण. अनेकदा लोकांना एकटेपण वाटतं. अलोन, लोनलीनेस. मला कोणी नाहीये, मला कोणी विचारत नाही, माझं कोणी नाहीये, माझ्यावर प्रेम करणारं कोणी नाही, एकटा आहे मी. परमेश्वर म्हणतो, मी तुला सोडणार नाही, मी तुला टाकणार नाही. जरी जगाने तुम्हाला सोडलं, जरी जगाने तुम्हाला एकटं टाकलं, प्रियांनो, प्रभू म्हणतो, मी तुला कधी सोडणार नाही, कधी टाकणार नाही. तुमच्या आईबापाने तुम्हाला सोडलं, तुमच्या भाऊ बहिणीने तुम्हाला सोडलं, तुमच्या मित्रांनी तुम्हाला सोडलं, प्रभू तुम्हाला सोडणार नाही. रीड द वर्ड ऑफ गॉड. वचनावर विश्वास ठेवा. गॉड विल नेव्हर लीव्ह यू.
He will never forsake you. Hallelujah. Trust in the name of Jesus. For he is always with you. तो नेहमी तुमच्या सोबत आहे. हालेलुया. पाचवी गोष्ट आपण पाहिली, एकटेपण, लोनलीनेस. यू आर नॉट अलोन. यू आर नेव्हर अलोन. तुम्ही कधीही एकटे नाही. प्रभू नेहमी तुमच्या सोबत आहे. हालेलुया. त्याच्यानंतर चिंता. वी वरी ऑल द टाइम. इजंट इट? नेहमी चिंता. ओ असं हे कसं होईल? व्हॉट इज माय फ्युचर? मी पुढे काय करू? माझ्या लेकरांना कसं शिकवू? लॉकडाऊन मध्ये इतक्या दिवसापासून पगार नाहीये, माझा जॉब गेला, आता भविष्यामध्ये काय करू? माझ्या लेकरांचं शिक्षण आहे, माझ्या लेकरांचं लग्न आहे, मला सेटल व्हायचं आहे. चिंता चिंता चिंता. बायबल सांगतं मत्ती 6 अध्यायामध्ये की चिंता करून तुम्ही आपल्या आयुष्याची दोरी हातभर लांब करण्यास समर्थ नाही. डोंट वरी अबाउट टुमॉरो. लेट टुमॉरो थिंक अबाउट इट सेल्फ. उद्याला उद्याची काळजी करू द्या. उद्याची चिंता करू नका. रानातील पाखरे पहा, ते बी पेरत नाही, कापणी करत नाही, तरी एकही दिवस ते कधी उपाशी राहत नाही. रानातील फुले बघा, ते सूत कातत नाही, तरी शलमोन सुद्धा सजला नाही. अशा प्रकारे परमेश्वर त्यांना सजवतो. मग हे गवताचं फूल आणि हे पाखरं यांना जर परमेश्वर कधी उपाशी ठेवत नाही, वस्त्र लेवतो, तर तुम्ही आणि मी तर देवाच्या रूपात निर्माण केलेले आम्ही लोक आहोत. आम्हाला किती जास्त करून तो आशीर्वादित करेल. आम्हाला तो कधीच एकटं सोडणार नाही. आम्हाला कधीच. म्हणून चिंता करू नका. तर प्रथम त्याचं राज्य, मॅथ्यू 6:33, मत्ती 6:33, प्रथम त्याचं राज्य आणि त्याची धार्मिकता हे शोधण्याचा प्रयत्न करा. उद्याची चिंता करू नका. उद्यासाठी दुःख करू नका. रोज रोज दुःख करू नका. ज्या दिवसाचं दुःख त्या दिवसाला पुरं. ठीक आहे, आज प्रॉब्लेम आहे, आज रडले, उद्या आनंद करा. हालेलुया. ज्या दिवसाचं दुःख त्या दिवसाला पुरे. काय खावं, काय प्यावं, काय पांघरावं, हे चिंता करत बसू नका. मत्ती 6. मी उद्या काय खाईल, मी काय पिईल, मला काय भेटेल, माझं कसं होईल, माझ्या लेकरांचं काय होईल, हे चिंता करत बसू नका. हे सर्व परराष्ट्रीय लोक करतात. ज्यांचा देवावर विश्वास नाही असे लोक उद्याची चिंता करतात. आता उद्याची चिंता नाही करायची याचा अर्थ हा नाही की प्लॅनिंग करायची नाही. प्लॅनिंग करा तुमच्या लाईफमध्ये. वेल प्लॅन्ड राहू द्या. असा सगळं काही व्यवस्थित असू द्या. प्रेज द लॉर्ड. बऱ्याचदा असं आपण म्हणतो की प्लॅनिंग नाहीये म्हणून चिंता आहे, चिंता नाही करायची म्हणजे प्लॅनिंग पण नाही करायचं असं नाहीये. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. इज माय फेसबुक ऑन? जस्ट सी. कंटिन्यू टू सी. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. कारण इथे इंटरप्ट झाले. आमेन. तर उद्याची चिंता करू नका. उद्याची चिंता करू नका. डोंट वरी अबाउट एनिथिंग. डोंट वरी अबाउट टुमॉरो. उद्याला उद्याची चिंता करू द्या. काय खावं, काय प्यावं, काय पांघरावं म्हणत बसू नका. तर प्रथम देवाचं राज्य आणि त्याचं नीतिमत्व याचा झटून शोध करा. म्हणजे या सर्व गोष्टी तुम्हाला आपोआप मिळतील. हालेलुया. त्यानंतर भीती, फिअर हा सगळ्यात मोठा शत्रू आहे माणसाचा. कोरोना व्हायरस कशामुळे पसरला आणि एवढे लोक का मेले माहितीये का? भीतीमुळं. कोरोना व्हायरस एक साधा फ्लूचा व्हायरस आहे, साधा सर्दीचा व्हायरस आहे, पण बरेच लोक भीतीमुळे मेले. अनेक लोक भीतीमुळे मेले. कोरोनाच्या भीतीमुळे मेले. प्रेज द लॉर्ड. तर घाबरू नका. कोणत्या गोष्टीची चिंता करू नका. प्रभू तुमच्या सोबत आहे. भीती बाळगू नका. प्रभू म्हणतो भिऊ नकोस. बायबलमध्ये कितीतरी ठिकाणी ते सांगितलं, भिऊ नकोस, मी तुझ्या सोबत आहे, मी तुझा पाठीराखा आहे, मी तुझ्या सोबत उभा आहे. घाबरू नको. जेव्हा जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त आला तेव्हा तेव्हा तो म्हटला भिऊ नका. त्याच्या पुनरुत्थानानंतर शिष्य एकत्र बसले होते. तो आत आला, सगळे घाबरले. प्रभू म्हणतो भिऊ नका, तुम्हाला शांती असो. त्या होडीमध्ये जेव्हा लाटा हेलकावत होती, होडी समुद्रामध्ये, तुफान आलं, प्रभू येशू ख्रिस्त पाण्यातून चालत गेला, सगळे घाबरले, म्हणाले भूत भूत. तेव्हा प्रभू त्यांना म्हणतो भिऊ नका, मी आहे. कितीतरी ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो भिऊ नका. अनेकदा प्रभू म्हणतो भिऊ नका. भीती माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. फिअर इज द ग्रेटेस्ट एनिमी ऑफ ह्यूमन बीइंग. डू नॉट फिअर बिकॉज गॉड इज विथ यू. हालेलुया. जब यीशु अपने साथ है तो गाएंगे.
हमको किसी की चिंता नहीं, किसी बात का डर नहीं, क्योंकि यीशु मेरे साथ है. हालेलुया. तर 7वी गोष्ट भीती, नेव्हर फिअर एनिथिंग. 8वी गोष्ट दुर्लक्षित होणे. आम्ही काय कधी कधी खूप दुर्लक्षित होतो. लोक आम्हाला म्हणतात की माझ्याकडे कोणी पाहत नाही, मला कोणी विचारत नाही, माझी कोणी काळजी घेत नाही. प्रेज लॉर्ड. हालेलुया. मी फार निराश आहे, मी दुर्लक्षित केलेलं आहे, माझ्याकडे कोणी पाहिलं नाही. प्रभू येशू ख्रिस्ताविषयी सांगितलेलं 53 अध्यायामध्ये यशायाच्या, त्याच्यावर मन बसेल अशी त्याच्यामध्ये काही रूप नव्हते, लोक त्याला पाहून तोंडे फिरवीत. प्रभू येशू ख्रिस्ताविषयी सांगितलेलं आहे. स्तोत्रसंहिता 139 ना 139 मध्ये म्हणतो, प्रभू जरी लोकांनी तुम्हाला दुर्लक्षित केलं, इवन इफ पीपल इग्नोर यू, गॉड नोज यू. लोकांनी जर तुम्हाला दुर्लक्षित केलं तर प्रभू तुमचं बसणं, तुमचं उठणं, तुमचं चालणं, तुमचं बोलणं, तुमचं निजणं बारकाईने पाहतो. 24/7 प्रभू येशू ख्रिस्ताचा सीसीटीव्ही कॅमेरा तुमच्यावर जडलेला आहे. तो 24 तास तुमच्यावर नजर ठेवून आहे, तुमच्याकडे बघत आहे. तुम्ही त्याच्यासाठी स्पेशल आहात. हालेलुया. तर दुर्लक्षित होणे असं समजू नका. प्रभू तुमच्याकडे लक्ष ठेवून आहे, तो तुमची काळजी घेणारा परमेश्वर आहे. हालेलुया. नकार. 9वी गोष्ट नकार. आम्ही नाकारले गेलो, आम्हाला वाटतं आम्ही नाकारलेलं आहे, लोक आम्हाला नाकारले, रिजेक्ट केलेलं आहे. इवन इफ पीपल रिजेक्टेड यू, गॉड हॅज एक्सेप्टेड यू. जरी लोकांनी तुम्हाला नाकार केलेला आहे, रिजेक्ट केलेलं आहे, प्रभूने तुमचा स्वीकार केलेला आहे. तुम्हाला माहित आहे का, एक मागच्या वेळेस एक म्हण आली होती व्हॉट्सअपवर, की इफ डोंट फील बॅड इफ पीपल रिजेक्ट यू, बिकॉज पीपल युजली रिजेक्ट एक्सपेन्सिव्ह थिंग्स अँड दे कॅनॉट अफोर्ड यू. जर तुमचा नाकार करण्यात येत आहे, जर तुम्ही उदाहरणार्थ तुम्ही मार्केटमध्ये जाता किंवा एखाद्या कपड्याच्या दुकानामध्ये जाता आणि तिथे कपडे विकत घ्यायला तुम्ही पाहता, आणि तो जो दुकानदार आहे तो तुम्हाला सांगतो की हे शर्ट जे आहे हे 15,000चं शर्ट आहे. तुम्ही म्हणता नको नको, फार महाग आहे. आम्ही त्याला काय करतो, रिजेक्ट. का रिजेक्ट केलेलं आहे? कारण ते एक्सपेन्सिव्ह आहे, अफोर्ड नाही करू शकत आम्ही. पीपल रिजेक्ट यू बिकॉज दे कॅनॉट अफोर्ड यू. त्यांची क्षमता नाही तुमच्यासोबत मैत्री करण्याची. म्हणून जर रिजेक्ट करतायत कोणी तुम्हाला, निराश होऊ नका. हालेलुया. यू आर एक्सपेन्सिव्ह इन गॉड साइट. तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात, तुम्ही अनमोल आहात, तुमची किंमत खूप जास्त आहे आणि समोरचा व्यक्ती तुमच्यासोबत मैत्री करण्यासाठी योग्य नाहीये, त्याची तेवढी क्षमता नाहीये. म्हणून कोणी तुम्हाला रिजेक्ट केलेला आहे, कोणी तुमचा नाकार केलेला आहे, डोंट फील बॅड. देवाने तुमचा स्वीकार केलाय ना, कारण गॉड कॅन अफोर्ड. तो तर राजांचा राजा आहे. हो, सगळं जग आणि सगळं काही त्याचा आहे, तो श्रीमंत आहे. ही कॅन अफोर्ड यू अँड ही हॅज अफोर्डेड यू. वाय टू वरी अबाउट अदर्स. हालेलुया. धिक्कार, अनेकदा धिक्कार होतो आमचा. काही चिंता करू नका, परमेश्वराने तुमचा स्वीकार केलेला आहे. अपमान होतो, अनेकदा तुमचा अपमान होतो जगामध्ये. बायबल आम्हाला सांगतं तुमच्या अपमानाच्या बदल्यामध्ये तुम्हाला दुप्पट आशीर्वाद मिळेल. यू विल हॅव डबल ब्लेसिंग इफ यू आर इफ पीपल इन्सल्ट यू. जर लोक तुमचा इन्सल्ट करतात, अपमान करतात, तर परमेश्वर म्हणतो मी तुम्हाला दुप्पट आशीर्वादित करेन. तुमचा छळ होत आहे, प्रभूच्या नावाला धन्यवाद द्या. 12वी गोष्ट, तुमचा छळ होत आहे, देवाला धन्यवाद द्या, कारण ज्यांचा छळ होत आहे ते देवासाठी स्पेशल आहे. प्रभू सांगतो की जर माझ्या नावामुळे जर तुमचा छळ होत आहे तर आनंद करा, कारण स्वर्गात तुमचं प्रतिफळ मोठं आहे. तर 12 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, ज्याच्या मधून तुम्हाला बाहेर निघायचंय आणि प्रत्येक वेळेस प्रभू तुमच्या सोबत आहे. पहिली, विलंब लागत आहे, चिंता करू नका. युअर ऑर्डर इज स्पेशल अँड यू आर स्पेशल. निराश होऊ नका, परमेश्वर आशेचा देव आहे. प्रेज लॉर्ड. अपयश होत आहे, परमेश्वर तुम्हाला यश देणार आहे. त्यावेळेस तुम्ही त्या स्पायडर विषयी तुम्ही ऐकलं. त्यानंतर खिन्नता जर तुमच्या जीवनामध्ये असेल, काळजी करू नका, देवाची आराधना करा. थँक गॉड
प्रभू तुमची खिन्नता दूर जाईल. एकटं पण तुम्हाला वाटत असेल, प्रभू म्हणतो मी तुम्हाला कधी सोडणार नाही, कधी टाकणार नाही. चिंता तुमची असेल, मत्ती 6 अध्याय म्हणतो उद्याची चिंता करू नको, ज्या दिवसाचं दुःख त्या दिवसाला पुरे. प्रभू प्रथम त्याचं राज्य, त्याचं नीतिमत्वाचा झटून शोध करा. भीती वाटत असेल, प्रभू म्हणतो भिवू नका, कारण फिअर इज द ग्रेटेस्ट एनिमी. म्हणून भिवू नका. प्रभू अनेकदा बायबलमध्ये म्हणतो मी तुमच्या सोबत आहे. दुर्लक्षित झालेला आहात, स्तोत्रसंहिता 139 वाचा. प्रभू म्हणतो तुमचे बसणे, उठणे, निजणे सगळं काही प्रभू पाहतो. तुम्ही पहाटेचे पंख धारण करून समुद्राच्या पैलीतरी जरी गेले, अधोलोकात जरी गेले, तर तिथे मी आहे. तुमची काळजी घेणारा, तुम्हाला सांभाळणारा परमेश्वर. नाकार झालेला आहे, तुम्ही स्पेशल आहात, एक्सपेन्सिव्ह आहात, लोक तुम्हाला अफोर्ड करू शकत नाही. हालेलुया. धिक्कार केला असेल, प्रभूने तुमचा स्वीकार केलेला आहे, चिंता करू नका. तुमचा अपमान झालेला आहे, तुम्हाला दुप्पट आशीर्वाद प्रभू देणार आहे. येशूच्या नावामुळे जर तुमचा छळ होत आहे, लोक तुमचा छळ करत आहे, आनंद करा, स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे. हालेलुया. ह्या 12 गोष्टी आज मी तुम्हाला सांगितलेल्या आहे. जर तुम्हाला कळाले नसतील, हा मेसेज पुन्हा रिवाइंड करून बघा. फेसबुकवर हा मेसेज पुन्हा येईल, तो कंटिन्यू आहे, मी त्याला सेव्ह करणार आहे. तुम्ही हा मेसेज बघा, प्रभू तुम्हाला खूप आशीर्वाद देईल. आमेन. माझा विश्वास आहे की आजच्या संदेशामुळे तुम्ही सर्व आशीर्वादित झालेला आहे. मी पूर्ण प्रयत्न केलेला आहे. मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. आमेन. या आपण डोळे झाकूया आणि प्रार्थना करूया. सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझा आदर, तुझी स्तुती, तुझं महिमा करतो, तुझं गौरव करतो. तुझ्या नावाला मी उंचावतो, कारण तू चांगला आहेस. आज या फेसबुकद्वारे, या माध्यमाद्वारे जे कोणी लाईव्ह बघत आहेत आणि नंतर जो कोणी हा व्हिडिओ पाहिल, त्या प्रत्येकासाठी आय स्पीक ब्लेसिंग, आय स्पीक ग्रेस, आय स्पीक अनॉइंटिंग. प्रभू मी प्रार्थना करत आहे, या जगामध्ये जगत असताना अनेक खिन्नता, अनेक विलंब, अनेक गोष्टी येत आहेत, अनेक आजाराने अनेक लोक ग्रस्त झालेले आहेत. मी प्रार्थना करतो प्रभू येशूच्या नावाने, सर्व आजार, सर्व दुःखे, सर्व प्रॉब्लेम, सर्व समस्या नासरेत कर, येशूच्या नावाने निघून जाओ. बी गॉन इन द नेम ऑफ जीसस. हालेलुया. बी गॉन इन द नेम ऑफ जीसस. फेसबुक चालू आहे ना. बी गॉन इन द नेम ऑफ जीसस. प्रभू प्रत्येक प्रकारचा विलंब येशूच्या नावाने निघून जाऊ दे. त्यांचा विलंब दूर कर प्रभू राजा. त्यांची ऑर्डर जरी स्पेशल आहे प्रभू, कारण तू ते लोक तुझ्यासाठी स्पेशल आहे. तो विलंब लवकर जाऊ दे आणि लवकरात लवकर उत्तर येऊ दे. सर्व निराशा लोकांमधली दूर कर, कारण तू आशेचा परमेश्वर आहे. या ठिकाणी जो कोणी निराश आहे, प्रभू आज तुम्हाला स्पर्श करत आहे. गॉड इज टेकिंग अवे युअर डिस्करेजमेंट. ही इज एनकरेजिंग यू राईट नाव इन जीसस नेम. बी एनकरेज अँड बी ब्लेस्ड इन जीसस नेम. तुमचं अपयश परमेश्वर यशामध्ये बदलत आहे. धन्यवाद प्रभू येशू. सर्व अपयश यशामध्ये बदल प्रभू येशू राजा. तुमची खिन्नता प्रभू दूर करत आहे, जशी तुम्ही त्याची आराधना करता. वर्शिप गॉड इन युअर डिप्रेशन. गॉड विल रिस्टोर यू. गॉड इज रिस्टोरिंग यू इन द नेम ऑफ जीसस. हालेलुया. प्रभू सर्व एकटेपण काढून टाक, कारण तू म्हणतोस की मी तुम्हाला कधी सोडणार नाही, मी तुम्हाला कधी टाकणार नाही. सर्व चिंता प्रभू आम्ही तुला सोपवून देतो, कारण तू आमची चिंता वाहणारा परमेश्वर आहे. सर्व लोकांची चिंता जे कोणी माझ्यासोबत पाहत आहे. हालेलुया. डोंट वरी माय सिस्टर, डोंट वरी माय ब्रदर. हालेलुया. तुम्ही चिंता करू नका, देवावर विश्वास ठेवा. गॉड इज टचिंग यू. हालेलुया. तुमची चिंता तो दूर करत आहे. ओर अलाबाशी खेरी अंधारा बांधू. फिअर इज द ग्रेटेस्ट एनिमी. डू नॉट फिअर. गॉड सेज, भिवू नका, मी तुमची काळजी घेणारा, मी तुमच्या सोबत उभं राहणारा परमेश्वर आहे. तुमच्या होडीमध्ये परमेश्वर आहे. हालेलुया. लॉर्ड वी थँक यू फॉर यू आर इन आवर बोट लॉर्ड अँड वी डू नॉट फिअर. जसे शिष्य घाबरले होते, म्हणाले प्रभू प्रभू आम्ही बुडत आहोत, तुम्हाला काळजी नाही का? प्रभू म्हणतो हो अल्पविश्वासी, तुमचा विश्वास कुठे आहे? प्रभू आम्हाला सहाय्य कर, आमच्या होडीमध्ये तू राहा, कारण जेव्हा तू आमच्या होडीमध्ये आहे आम्हाला चिंता नाही. हालेलुया. आमची भीती तू दूर करणारा परमेश्वर आहे. आम्ही भिवू नये, आमची चिंता दूर करणारा परमेश्वर आहे. आम्ही जर दुर्लक्षित आहोत प्रभू, आम्हाला तू लक्ष देणारा परमेश्वर आहे. आमचे बसणे उठणे तू जाणणारा देव आहेस. आमचा नाकार जर झाला असेल प्रभू राजा कोणाचा, तो नाकार प्रभू स्वीकारामध्ये परिवर्तित कर. धिक्कार
स्वीकारामध्ये परिवर्तित कर प्रभू. अपमानाबद्दल दुप्पट आशीर्वाद दे प्रभू येशूच्या नावाने. हालेलुया. छळवणुकीमुळे होणारा त्रास तू दूर कर आणि तुझी कृपा प्रत्येकावर दे. आजचं वचन सर्वांसाठी आशीर्वादाचं आणि कृपेचं वचन असू दे. तुझी योजना प्रत्येकाच्या जीवनामध्ये पूर्ण कर प्रभू. जे ऐकत आहेत त्या सर्वांना तुझ्या हातामध्ये आम्ही सोपवून देत आहे. तुझी योजना त्यांच्या जीवनात तू पूर्ण कर आणि तुझं गौरव होऊ दे. धन्यवाद देतो पित्या. स्तुती महिमाने आदर देतो. वेळ तुझ्या स्वाधीन करतो आणि ही प्रार्थना तारणारा प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्याच गोड आणि प्रिय नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन, 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 आमेन. हालेलुया. आइए अपने हाथों को उठाए. लेट अस लिफ्ट अप आवर हैंड एंड रिसीव द ब्लेसिंग्स. And now may the Lord bless you and keep you. May the Lord shine his face upon you. May the Lord lift up his countenance upon you. May the Lord be gracious unto you. May the Lord remove every anxiety from you, every problem from you. May you always remain happy in the presence of God. May the Lord give you his shalom peace in Jesus' name. आमेन, आमेन, आमेन. ताली बजाएंगे, प्रभु को धन्यवाद देंगे. हालेलुया. थँक यू सो मच फॉर लिसनिंग टू मी. गॉड ब्लेस यू. प्रभू तुम्हाला आशीर्वाद देव. पूर्ण आठवडाभर आशीर्वादित राहा. देवाचं गौरव करा, देवाची महिमा करा. पुन्हा पुढच्या रविवारी शार्प 10:30 वाजता आपण भेटणार आहोत. तोपर्यंत गॉड ब्लेस यू. हालेलुया. आशीर्वादित व्हा. थँक यू सो मच.